राज्य शासनाने 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ही कर्जमाफी केवळ पीक कर्जापुरती मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेती व कृषीपूरक कर्जांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटना रायपूरचे निलेश राजपूत व अन्य शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अनेक शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर पीक कर्ज न घेता शेतीपूरक व्यवसायासाठी विविध प्रकारची वैयक्तिक कर्जे घेतलेली आहेत। ट्रॅक्टर खरेदी, कृषी पंप, पाईपलाईन, ठिबक सिंचन, जनावरे खरेदी, दुग्ध व्यवसाय, शेती अवजारे, विहीर तसेच इतर कृषी उपयोगांसाठी बँका व वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्यात आले आहे। मात्र सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकरी ही कर्जे फेडू शकले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे केवळ पीक कर्जमाफी न करता शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या कृषी व कृषीपूरक कर्जांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शासनाने ट्रॅक्टर कर्ज, जनावरे खरेदी कर्ज, कृषी पंप कर्ज तसेच इतर शेतीपूरक वैयक्तिक कर्जांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, निलेश राजपूत यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते। यशोनदीसाठी समाधान गाडेकर यांची रिपोर्ट। शासनाने जी कर्जमाफी केलेली आहे ही या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि या कर्जमाफीमध्ये बहुतांश शेतकरी हे वगळले जाणार आहेत। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे। या संदर्भात रायपूर येथील शेतकऱ्यांनी आणि आम्ही इतर गावच्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे। शेतकऱ्यांकडे जे जे कर्ज आहे यामध्ये ट्रॅक्टरचं कर्ज असेल, त्यानंतर त्यांच्या विहिरीसाठी कर्ज घेतलं असेल किंवा इतर जे शेतकरी व्यावसायिक जे कर्ज आहेत हे कर्ज माफ करा अशी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। आणि शेतकरी यामध्ये बसत नसल्यामुळे शेतकरी यामध्ये कसा बसेल यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात ही सुद्धा आम्ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। दिनांक 8/6/2026 रोजी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय इथे आलो होतो शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत। आपल्या महाराष्ट्रातील शासनाने 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं आहे, तरी त्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी, पाईपलाईन हे कर्ज बसवण्याकरता आम्ही इथे कलेक्टरला भेट दिलेली आहे। त्या अनुषंगाने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे।